गडचिरोलीच्या वैनगंगा नदीत बुडणाऱ्यांना जीवदान मिळालंय। नदीत बुडणाऱ्यांना तिघांना वाचवतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली। आपत्ती व्यवस्थापन पथकाचं तरुणांना त्या ठिकाणी जीवदान देण्यात आलंय। गडचिरोलीतील मार्कंडमधील वैनगंगा नदी काठावरील ही घटना आहे। हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले। पुढारी न्यूजवरती आपण याची दृश्य पाहतोय। आपत्ती व्यवस्थापन पथकानं तरुणाला जीवनदान दिलेलं आहे। गडचिरोलीमधील वैनगंगा नदीत बुडणाऱ्यांना त्या ठिकाणी जीवनदान देण्यात संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी आशिष अग्रवाल आपल्या सोबत जोडले। आशिष, गडचिरोलीच्या वैनगंगा नदीत बुडणाऱ्यांना आता आपत्ती व्यवस्थापन पथकानं तरुणांना जीवनदान दिलंय, काय अधिकची माहिती? करण, नक्कीच गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त एक 8 दिवसाचा जो आहे तो खूप मोठा आयोजन करण्यात येत असतो प्रशासनातर्फे। आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथं एनडीआरएफची टीम आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम सुद्धा असते। अशाच वेळी मंदिरात जाण्यापूर्वी काही युवक जे आहेत ते आंघोळीकरिता वैनगंगा नदी येथे गेले होते आणि ते बुडत असल्याचे निदर्शनात येतात आपत्ती व्यवस्थापनाने तात्काळ त्या तिघांना वाचवण्यात त्यांना खूप मोठे यश आलेले आहे। करण, अगदी आशिष, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।